असावरी चल निघतो मी, मला यायला थोडा उशीर होईल ना. हो थांबा थांबा, हो नोकरीसाठी वणवण किती वेळ फिरत राहावं लागेल कोण जाणे. चहा होत आलाय, तू घेऊनच जा. संध्याकाळी घेऊ ना. संध्याकाळी परत घेऊया, आता हा घेऊन तर जा. अगदी होत आलाय चहा. बर चल दे. अगं बाई, आता गॅसला काय झालं? घ्या, मी म्हटलं होतं ना संध्याकाळी घेऊ. आता गॅसने पुकारला संप, आता काय. अहो हो, माझीच चूक झाली, जरा घाई करायला हवी होती मी. हरकत नाही ग, चल निघतो मी, उशीर होतोय मला. अहो हो, अहो ऐका ना. अहो ऐकलं का, बाहेर चहा घ्या न विसरता, आणि काहीतरी खा. हा हो घेतो, येऊ. चल सांभाळू. हा सिलेंडर संपलाय, भरून तर आणावंच लागेल. 350 रुपये तरी लागतील. या पैशात नाही जमायचं. थोडक्यासाठी गॅस गेला, अजून थोडा वेळ पेटला असता तर काय झालं असतं. काय करू आता, चहाला तर नको म्हणाले, जेवण तर करायला हवं ना संध्याकाळचं. असं करू आता मी. आज कुठे नोकरी लागली तरी पगार 1 महिन्यानेच मिळणार. मग आजची गरज कशी भागवायची. भरलेल्या सिलेंडरसाठी आजच पैसे कमवायला हवे. इथे गेलो तर कदाचित आजचे पैसे आजच मिळतील. नक्की काय काम आहे ते एकदा जाऊन बघायला हरकत नाही. मधु, वहिनी या ना, या या. अगं मधु, सकाळी चहा करत होते ना, करता करताच गॅस गेला. आता दूध जर तापवलं नाही तर खराब होऊन जाईल ना. आमच्याकडे फ्रीज नाहीये. तुझ्या फ्रीज मध्ये ठेवतेस का? ठेवते की. वहिनी बसा ना, बसा, मी तुमच्यासाठी चहा टाकते बर का. अगं नको नको, चहा नको बाई. हे सकाळी ना चहा न घेताच गेलेत. हो का? अगं बाई वहिनी, म्हणजे तुमच्या गळ्याखालून आता चहा नाही उतरायचा है ना. वहिनी किती ओ प्रेम आहे तुमचं दादांवर. तू बया, माझीच नजर नको लागायला. अगं आपल्या माणसांची नजर लागत नाही कधी. काय गास तुझ्याकडे एवढ्या भाज्या? कोणी पाहुणे येणार आहेत का? समारंभ आहे का कुठला? नाही हो वहिनी, ते नाही का मोठ्या मोठ्या मॉल मध्ये भाजी कापून चिरून ठेवलेली असते विकायला, ती मी कापून चिरून देते. प्रत्येक पिशवी मागायला 5 रुपये मिळतात. माझा ना पार्ट टाइम बिझनेस आहे. घरात बसल्या बसल्या पैसे कमवता येतात. अगं बाई, असं पण करता येतं का? ए मधु, मलाही सांगशील का असलं काहीतरी काम? मला पण ना घरी बसल्या बसल्या खूप कंटाळा येतो. म्हणजे तुम्हाला बी काम हवंय का? हो. आता या चिरलेल्या भाज्या न्यायला माणूस येईल, मग त्याच्याशी बोलू आपण, तो देईल तुम्हाला काय ना काय काम. बर. चाळीतल्या सगळ्या बायका काय ना काय काम करतच असतात. या या या, आलेच. झाली का भाजी चिरून? हो, हे काय तयारच ठेवलीये. ओ दादा, ते आमच्या वहिनींना भाजी चिरायचं निवडायचं काम हवं होतं. काय असेल तर सांगा ना. अजून काम नाहीये. मॉल मध्ये हवी तशी माणसं येत नाहीत. काल 4 किलो भाज्या फुकट गेल्या माझ्या. अगं बाई, हो का? पण दुसरं काही काम असतं तर सांगा ना दादा मला. होताही, पण मी ओळखत नाही ना तुम्हाला. दादा मला ओळखतो ना, माझी गॅरंटी पकड. सांग काय काम आहे ते सांग. हा, एक काम आहे, कांदे चिरायचं काम आहे. कांदे झटपट चिरता यायला पाहिजेत. 1 मिनिटात 3 कांदे सोलून बारीक चिरून द्यायचे. सगळ्यांना नाही जमत हे. नाही नाही, नक्की जमेल मला. अहो ताई, ते हॉटेलचे मालक खूप स्ट्रिक्ट आहेत. काम 5 वाजेपर्यंत नाही झालं तर मालक आमच्या डोळ्यातनं पाणी काढेल. दादा मला द्या तुम्ही ते काम, मी बघा वेळेच्या आधी पूर्ण करेल. ठीक आहे, मला तुम्ही 1 मिनिटात 3 कांदे चिरून दाखवा. हो दाखवते. अहो वहिनी,
तुमच्यासाठी दुसरं काहीतरी काम असेल तर बघू की आपण. तो काम लय टॉप आहे, मी पण नाही करत. आणि तुम्हाला जर गॅससाठी पैसे लागत असेल ना तर मी देते की, माझं देणं पण लागतंय की तुम्हाला. अगं वेडीस का तू मधू, तू विसरून जा बरं ते सगळं. हे बघ, हे काम ना माझ्याकडनं पटकन होईल. मला छान कापता येतात कांदे. आणि हे पण नोकरीसाठी बिचारे वणवण करतायत, मलाही काहीतरी मदत करायला हवी ना. तू मला कांदे आणून दे 2-3 आणि थोडं पाणी पण आण. हं? बरं आणते. कार चकाचक, कार क्लीन, कार क्लीन, कार क्लीन, कार चकाचक, कार क्लीन. या सर. कार चकाचक, कार क्लीन, कार क्लीन, कार क्लीन, कार चकाचक, कार क्लीन, कार क्लीन, कार चकाचक, कार क्लीन. हे चकाचक हाँ सर. गाडी साफ करून दे. येस सर. ग्लास एकदम स्वच्छ व्हायला पाहिजे. हो सर. हे घ्या ना सर. आमच्या अजून पण काही सर्व्हिसेस आहेत. फॉर एक्झाम्पल हँड वॅक्स, इंटिरियर क्लिनिंग, स्क्रॅच रिमूव्हल. हा ठीक आहे, आधी 50 रुपयाचा डेमो तर दे. ओके सर. राईट. येस सर. झालं. 50 रुपीज प्लीज. चेक तर करू दे व्यवस्थित झालंय की नाही. अहो करा ना, म्हणजे काय. अरे हे काय विलकॅपला घाण तशीच आहे अजून. अरे अरे मी तर पुसलं होतं. हे मग आम्ही काय खोटं बोलतोय. नाही नाही, मी तसं कुठे म्हटलं. मी हवं तर पुन्हा पुसून देतो ना. चल चल, आता गरज नाहीये. काम चुकारपणा करतो, वरती पैसे पण मागतोस. अहो पण असं काय करताय. मी हवं तर पुन्हा पुसून देतो ना. चल. अहो असं काय करताय साहेब. हवं तर या कामाचे काय चूक झाली त्याचे पैसे कापून घ्या, पण मला पैसे द्या ना साहेब. अहो मला पैशाची गरज आहे साहेब. अहो असं काय करताय. अहो हे बरोबर नाही सर. अहो सर, तुम्ही काम करून घेतलं माझ्याकडनं, मला पैसे तर द्या. अहो फक्त 50 रुपये द्यायचे. हो सर. अरे काम केलं तर ते पैसे तरी द्या ना. लक्षात आहे ना, 1 मिनिटात 3 कांदे. हो हो दे. करा सुरुवात, मी टाइम लावतो. अरे वा, खूप छान जमतं तुम्हाला. मी तुम्हाला आत्ता 10 किलो कांदे आणून देतो. लगेच तयारीला लागा तुम्ही. बरोबर 5 वाजता येईन मी. काम पूर्ण झालं असेल तर सगळे पैसे एकदम देतो. तुम्ही काही काळजी करू नका, काम पूर्ण झालेलं असेल. अहो पण दादा, तुम्ही जरा लवकर या ना संध्याकाळी. या. हे यायच्या आधी मला काम पूर्ण करायला पाहिजे. यांना एवढ्यात कळायला नको की मी. वा बहिणी, काय झटक्यात कांदे चिरले तुम्ही. परीक्षेत एकदम पास. अरे तू 2 तासापूर्वी येशील म्हणाला होतास, अजून आला नाहीस. सॉरी मित्रा, जरा एक अर्जंट काम निघालं, पण मी तुला फोन केला होता. मी काय माझी महत्वाची कामं बाजूला ठेवून तुझे फोन घेत राहू नाही काय? नाही तसं नाही. पण मी मेसेज पण केला होता. उद्या भेटलो तर चालेल ना. अरे तुझ्यासाठी काय मी रोज रोज रिकामा बसून राहू काय? नाही तसं नाही यार. म्हणजे परत अशी चूक होणार नाही. मला माहिती आहे तुझा वेळ किती महत्वाचा आहे. मला अजून 1 दिवस दे फक्त. आज इतका कुठे बिझी आहेस तू? ते जरा
कार क्लिनिंगचं काम मिळालं. तू आजकाल वेड्यासारखा वागायला लागलाय असं माझ्या कानावरती आलंच होतं, पण इतका अनप्रोफेशनल झाला असशील असं वाटलं नव्हतं. नाही नाही, तसं नाही. मला जरा अर्जंट बेसिसवर काम करावं लागलं, पण उद्या नक्की भेटतो. काय करू, नोकरी उद्या मिळाली तरी चालणार आहे, पण आज घरी गॅस घेऊन जावंच लागणार. आसावरी उपाशी असेल. काय काय चाललंय? काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? नीट काम नाही करतायत तुला? सॉरी. काय सॉरी? काय सॉरी? काय पसारा करून ठेवलाय सगळा? अहो मी कुठे साहेब, तुम्ही तर. मी केला? मी केला पसारा? हा, कळत नाही तुला? तुला सांगितलं होतं ना महत्वाचे गेस्ट येणार आहेत घरात. मग काय आहे सगळं? कळत नाही तुला? कळत नाही? सॉरी म्हणतोस? हा, एकदा सांगून कळत नाही तुला? उलट उत्तर देतोस. सोहम, बस बस बस, थांब थांब. तू तू का मारतोयस त्याला? तुम्हाला सांगतेस त्याला मारू नकोस म्हणून? म्हणजे तू आत्ता का मारतोयस तू त्याला? तू आत्ता म्हणालास ना की तुझ्याकडे काहीतरी महत्वाचे गेस्ट येणार आहेत, नंतर देऊ ना, याला 2-4 ठेवून देऊ. पण आता त्याच्याकडनं काम करून घेऊया ना. हा, बरोबर बोलतेस. गेस्ट जाऊ दे, मग बघतो तुला. चला तर सगळं आवर पटापट, चकाचक हवंय मला. जा ना, काय उभा आहेस इथे? याने नक्की कुणाला बोलवलंय? थांब ना, बस नाही इथे, मी बघते. या या. थँक्यू. अरे मिस्टर सावे, या या या, वेलकम वेलकम. थँक्यू व्हेरी मच. काय घेणार मिस्टर सावे? चहा, कॉफी, थंड? थंड चालेल. बोय बाळा, साहेबांसाठी थंड घेऊन ये. हो. तो मिस्टर सावे, मी सोहम कुलकर्णी आणि ही माझी बायको शुभ्रा. नमस्कार. हे मिस्टर सावे, हॉटेल्स ओनर असोसिएशनचे चेअरमन. बरं, आता वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. ॲज यू प्लीज. तुम्हाला तर कळलंच असेल, अभिज किचन मी टेक ओव्हर केलं. सगळं काही लिगली झालंय. हे बघा, चेक करा. पण मला एक कळत नाहीये, शेफ राजन सारख्या आयडियल बिझनेसमॅननी असं तेजीत चाललेलं रेस्टॉरंट अचानक विकलं का? अहो, विकलं नाही, टेक ओव्हर करावं लागलं मला. काय?
काय ना, दिवसेंदिवस त्यांची मानसिक स्थिती ढासळत चालली होती. पण अभिजित तर अहो, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. दिवसेंदिवस विचित्र वागतायत ते. कधीही जेवण बनवायचे, कधी सकाळी कधी रात्री, कधी कधी तर मध्यरात्री उठून ना वरण भात आसावरी घारगे. काय शुभ्रा? हो हो हो. नो 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 नो, आय 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 कांट बिलीव्ह दिस. माझा विश्वास नाही याच्यावरती. अहो, मी कशाला खोटं बोली. एवढंच नाही, तुम्हाला सांगतो, कधी कधी जेवणात मीठ जास्त व्हायचं, कधी तिखट जास्त व्हायचं. आणि एवढंच नाही, कस्टमरने कंप्लेंट केली ना तर मान्यही नाही करायचे. तुम्हाला सांगतो, शेवटी शेवटी तर ना, अरे ये ठेव. बॉय बाळा, ये इकडे, ये. हे बघा, ती मारलं बिचाराला अभिजित राजेंनी. बघा ना काय अवस्था केली आहे. हो, हॅलो, मी काय सांगतो ते ऐक. आत्ताच मला शेफ अभिजित राजांचं एक मॅटर कळलेलं. अरे, इट इज रिअली शॉकिंग. मी एक काम करतो, तुला पर्सनली भेटल्यावरती सगळ्या गोष्टी सांगतो. वेळ झाली, अजून माझं काहीच झालं नाही. वरण भात करायचं आहे, केवढं काम पडलंय. कसं लावायचं असतं बरं हे? आसावरी, आसावरी, हे आले की काय सगळं व्हायचंय माझं. अहो, तुम्ही आलात पण. येस, आज तू काहीही करायचं नाहीस. आपला डिनरचा मेनू मी ठरवून आलेलो आहे. आज मी तुझ्यासाठी जेवण बनवणार आहे. मस्त वांग्या बटाट्याची भाजी, आमटी, भात आणि पापड. येस. अरे हे काय, गॅस कोणी आणला? मी घेऊन आले. अरे मी पण आणला. म्हणूनच मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही जो बेत सांगितलात ना, तो मी करणार आहे तुमच्यासाठी. नाही 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 नाही, जेवण मीच बनवणार. अहो, असं काय करताय तुम्ही? स्वयंपाकघराची मालकीण कोण आहे? मी आहे ना, मग मी जेवण बनवणार आहे. बाद झाली तुझी दादागिरी. त्या घरात पण तुझे नियम होते, स्वयंपाकघरात मला एंट्री नव्हती. पण आता तसं चालणार नाही. ते घर दत्ताजींचं होतं, पण हे घर आपलं आहे. माझाही अधिकार आहे स्वयंपाकघरावर. असं काय करताय तुम्ही? आधी सिलेंडर कोणी आणलं? मी आणलं ना, मग मी स्वयंपाक करणार. अरे यार, हे बघ, स्वयंपाक करणं माझं काम आहे ग, माझं पॅशन आहे ते. माझ्या पॅशन पासून तुम्हाला लांब ठेवणं बरं दिसतं का ते? बरं ठीक आहे, आपण दोघंही करूया. झालं? येस, तह मंजूर. अर्ध स्वयंपाक तुझं, अर्ध माझं. मी भाजीचं बघतो, तू आमटीचं बघ. ए, ती चिंचगुळ घातलेली आमटी, तोंडाला पाणी सुटलं. अहो, त्याला शेंगदाणे लागतात. मग सांगायचं नाहीस का, येताना मी घेऊन आलो असतो. दे. आता हे काय करताय तुम्ही? धुवून देतो तांदूळ. अहो, कशाला? द्या द्या, मी धुते. तांदूळ फक्त धुवून देतोय ना. अहो, पण भाताचं मी करायचं ठरलंय ना, मग तुम्ही का? थोडं द्या 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 ते. तुम्ही मध्ये लुडबुड करू नका. द्या. लुडबुड करू नको. अहो, अगं